आमच्या फ्रेंड सर्कलमधून मला म्हणजे काय की आपलं सर्वमानची ओळख झाली आणि सर्वमानच्या थ्रू जेव्हा आम्ही इंटेरियरची प्रोसेस चालू केली, ती प्रोसेसमध्ये म्हणजे काय की इनिशियल लेवलला आपलं डिझाईन फायनलपासून असेल आणि कोटेशन असेल तर सगळ्याच गोष्टी त्यांच्या ॲप्ट होत्या, अप टू दी पॉईंट होत्या. आणि जे म्हणजे काय की हेल्प झाली किंवा मी अजून पण काही गोष्टी बघितल्या होत्या, सर्वमानच्या व्हिडिओज बघितले होते ऑनलाईन वगैरे, तर त्याच्या थ्रू त्यांचं काम तर खूप चांगलं दिसत होतं. त्यांच्या थ्रू त्यांची कशी कंपॅटिबिलिटी असेल काय असेल ह्या गोष्टी हळूहळूच आपलं होत गेल्या त्यांच्या एक्सपिरियन्स थ्रू. आणि काम म्हणजे जे काम होतं इंटेरियरचं असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील ह्याच्यामधनं खूप इनपुट्स पण आम्ही पण दिले आणि त्यांच्याकडून पण इनपुट्स आले आणि त्या इनपुट्स थ्रू मग आम्ही इंटेरियरचं काम जेव्हा चालू केलं तो एक्सपिरियन्स खूप छान होता. सर्वमानकडनं जेव्हा आम्हाला कॉल आला त्यानंतर आम्ही कोटेशन वगैरे हे फायनलाइज केलं, डिझाईन फायनलाइज झाली. त्यानंतर आम्ही थोड्या डिझाईन त्यांना सजेस्ट केल्या, त्यानंतर त्यांच्याकडनं थोड्या आल्या आणि अशा थ्रू ते झालं. आणि एकदम इंटेरियर तर मस्तच झालं, जे येईल त्यांना खूप आवडलं, देवघर सगळ्यांना आवडलं आणि एक्सपिरियन्स आमचा छान होता. जसं पाहिजे तसं आम्हाला त्यांनी करून दिलं. कलर फायनलायझेशन झालं, त्यानंतर लॅमिनेट सिलेक्शन वगैरे हे सगळं झाल्यानंतर जेव्हा फायनल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही समजत नाही, पण जेव्हा फायनल लुक आम्हाला त्यांनी दाखवला तो एकदमच भारी झाला होता. म्हणजे आम्ही विचार पण केला नव्हता असं काहीतरी की होईल एवढं नाही का भारी. आणि जे पण आले आमच्या घरी बघायला सगळ्यांना घर खूप आवडलं. साईटवरती भेटलो, त्यानंतर मेजरमेंट्स वगैरे झाले, त्यानंतर आम्हाला त्यांनी 2D डिझाईन दाखवली. त्यामध्ये नंतर ते फायनलाइज झाल्यानंतर 3D डिझाईन दाखवली की ॲक्च्युअलमध्ये कसं दिसेल तुमचं जे पण आहे इंटेरियर ते. आणि मग त्यानुसार आम्ही काय त्याच्यात थोडेफार चेंजेस असतील तर ते केले आणि मग वर्क चालू झालं. गोष्टी अशा प्लॅन केल्या होत्या की असं असं घर झालं पाहिजे आणि त्या हिशोबाने सर्वमानच्या टीमने ज्या गोष्टी आम्हाला दिल्या आहेत किंवा ते आमच्याबरोबर बसून जे एक्झिक्युशनमध्ये आल्या आहेत ना ते खूपच चांगलं झालं आणि त्याबद्दल सर्वमानचे खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. थँक्यू सर्वमान.